वेळा अशा महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवतेला या ठिकाणी पुन्हा एकदा नतमस्तक होत मी आतिश पाटील तमाम रसिक प्रेक्षकांचा आयोजकांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा या मैदानावर स्वागत करतोय। ज्या ठिकाणी राजा शिवछत्रपती चषक 2017 या ठिकाणी आपण अनुभवतोय तमाम रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये। या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय की दर्दी प्रेक्षक ज्या ज्या ठिकाणी आपल्याला झाडांची सावली मिळेल त्या त्या ठिकाणी या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि आम्ही पाहतोय आजच्या दिवसातला दुसरा सामना कामोठे विरुद्ध करंजा। एकीकडे असणार आहे विनायक तर दुसरीकडे असणार आहे बारक्या। या दोन मातब्बर खेळाडूंमध्ये मातब्बर संघांमध्ये एक रणकंदन रणशिंग या ठिकाणी फुंकलं गेलं आहे। मैदानावर नाणेफेक जिंकत स्वतःसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कामोठे संघाला करंजा संघानं। आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा दुसरा सामना तमाम रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये। पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 198 देशांमध्ये तब्बल आपण या क्रिकेट टुर्नामेंटचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्या घर बसल्या स्मार्ट मोबाईलवर स्मार्ट टीव्हीवर आपण पाहू शकताय। त्याची लिंक सर्व ग्रुपमध्ये आलेली आहे। तब्बल 100 ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून रायगडचे बेस्ट अपडेटर म्हणून ज्यांची ओळख झालेली असे आमचे मित्र पिंट्या घरात आमच्या समवेत या ठिकाणी बसलेले आहेत। त्याचा आनंद आपण घर बसल्या देखील घेऊ शकताय। दरम्यान आपण वळतो या मैदानाकडे ज्या ठिकाणी आपण पाहतो या क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून समजल्या जाणारा क्रिकेटचा महासंग्राम आजचा कालचा आणि उद्याच्या दिवसामध्ये 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर आपण अनुभवणार आहोत। तर या ठिकाणी आपण पंचांची उपस्थिती पाहतोय प्रशांत माळी आणि दुसरे पंच म्हणून संतोष लवेकर ही जोडी पंचांची मैदानावर असणार आहे। तर पहिला गोलंदाज पहिल्या गोलंदाजीच्या उंबरठ्यावर असणार आहे हिरेंद्र। तर सलामीची जोडी मैदानावर सचिन गोवारी आणि बारक्या कांबळे ही जोडी मैदानामध्ये असणार आहे। एक रणशिंग या ठिकाणी मैदानावर फुंकलं गेलं आहे। पहिल्या डावामध्ये कोण या ठिकाणी वर्चस्व गाजवणार आहे तर एका नाटकाला 2 अंक असतात तसे एका सामन्याला 2 डाव असतात। यामध्ये कोणता डाव कोणत्या संघाच्या बाजूला लागतोय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। मित्रांनो या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतोय पंचांच्या हात वरती येतोय सांगतोय इशारा केला जातोय सामन्यातील पहिला चेंडू या ठिकाणी पडायला सज्ज। पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेनं चेंडू कट केलाय। चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे। एकच धाव मिळते। चांगला स्टार्ट आहे। जबरदस्त खेळाडू बारक्या कांबळे ज्यानं अतिशय जबरदस्त गरुड झेप घेतली असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाहीये। कामोठे संघाचा पनवेल ओपन संघामधून जबरदस्त खेळी करणारा आणि रायगड मधून देखील फलंदाजी करणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या या खेळपट्टीवर। दरम्यान नवखा गोलंदाज सामोरे जातोय बारक्यासारख्या फलंदाजाला। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय। पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये येत आहेत आणि सांगतायत हा चेंडू स्वैर आहे। धावसंख्येला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 2 धावा आपण धावफलकावर पाहतोय। दरम्यान षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी येतोय। हा चेंडू जातोय स्वीप केला जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय 5 दक्षिणी चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावा। अतिशय जबरदस्त फटका या ठिकाणी लोअर फील्डचा चेंडू होता त्याला फ्लॅग स्वीप करून 4 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत। मी विनंतीचा पुकार करतोय आमचे मित्र हितेश म्हात्रे या ठिकाणी कुठे असतील तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। हितेश म्हात्रे आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। एक वाजून याचा 12 वाजता असतील बाबू 12 5 मिनिटं 12 5 मिनिटात 1 वाजेपर्यंत परीक्षेचं ओके।
अतिशय चांगला खेळ या ठिकाणी पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू येतोय हवेत आहे. झेल खाली दोन क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल होतोय का? जबरदस्त झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. निश्चितपणे एक मोठा धक्का या ठिकाणी कामोटे संघाला बसणारा एक चांगला फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे तंबूचा रस्ता पकडतोय. सचिन गोवारी हताश निराश होत मैदानाचा ताबा सोडताना दिसतोय आणि करंदक संघ कुठेतरी थोडीशी आगीकूच करताना पाहायला मिळतोय. कारण सलामीची जोडी जी आहे, ओपनिंगची जोडी आहे, ती थोडीशी या ठिकाणी आता फोडण्यामध्ये यश लाभतंय या गोलंदाजाला. अतिशय चांगली गोलंदाजी हिरेंद्र याने आतापर्यंत केलेली आहे. आपण पाहतोय या षटकामध्ये जवळजवळ 7 धावा दिलेल्या आहेत. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला आहे. 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सलामीचं या ठिकाणी षटक असल्यामुळे निश्चितपणे सर्कलचा दृष्टिक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पडलं जातंय आणि निश्चितच आपण एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी अनुभवतोय. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू शॉर्ट चेंडू जातोय स्क्वेअर लेग फाय लेगच्या मधोमध. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी जबरदस्त फटका या ठिकाणी अनुभवतोय. दिशा दिलेली आहे शॉर्ट चेंडूला या ठिकाणी. खरपूस असा समाचार घेतला गेला. 4 धावा या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटच्या पुस्तकातील फटका पाहायला मिळाला. ज्यावेळी चेंडू शॉर्ट आला त्याला फाईन क्षेत्रामध्ये चेंडू पूल केला आणि 4 धावा सहज येथे या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. अतिशय सुंदर फटका. असं वाटत होतं की एक यशस्वी षटक या ठिकाणी येतंय की काय, मात्र या षटकावर या ठिकाणी 4 चेंडूवर 4 धावा पाहतोय. भोगरी संघाचे खेळाडू राजू घरत यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होतंय. त्यांचं आयोजकांच्या वतीनं शब्द सुंदर हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. दरम्यान शेवटचा चेंडू या ठिकाणी या षटकामधला असणार आहे. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी जबरदस्त कॅच, लाजवाब कॅच पकडला गेला. बारक्या कांबळे या ठिकाणी माघारी परततोय. मित्रांनो, बारक्या कांबळे सारख्या फलंदाजाचा इतक्या जबरदस्त झेल टिपला. टाळ्यांच्या कडकडाने या ठिकाणी त्याचं स्वागत केलं जातं. निश्चितपणे जबरदस्त झेल, अप्रतिम झेल या ठिकाणी संपूर्ण टुर्नामेंट मधला या ठिकाणी चांगला झेल, ज्यामध्ये या ठिकाणी या खेळाडूचं नाव मनोज या खेळाडूने या ठिकाणी झेल टिपलाय. अतिशय लाजवाब झेल या ठिकाणी टिपला गेलाय. निश्चितपणे या ठिकाणी जितेंद्र म्हणतायत की बाबूला आतमध्ये घ्या, परंतु बारक्याला आतमध्ये केलं या गोलंदाजानं आणि या क्षेत्ररक्षकानं. अतिशय लाजवाब कॅच या ठिकाणी पकडला गेलाय आणि हे चित्र या ठिकाणी टिपलं जाते आमचे कॅमेरामन देवेंद्र यांच्या माध्यमातून. थोड्या वेळात वाजणार. परीक्षा झाल्यानंतर 1 वाजल्यानंतर आपल्या मतीनं 2 नक्कीच वाजतील. जितेंद्र पाटील, निश्चित जितेंद्र पाटील या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं. आपण देखील प्रत्येक टुर्नामेंट मध्ये या ठिकाणी हिस्सा असतात. निश्चितच पुढचा चेंडू येतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी यावेळी थोडंसं मिक्स क्षेत्ररक्षण होतंय. कव्हरच्या दिशेनं कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. आपण पाहतोय 2 धावेने संघ पोहोचला एकूण 13 या धावसंख्येवर. 13 ही धावसंख्या धावफलकावर आलेली आहे.
चेतन आणि परेश ही जोडी मैदानावर असणार आहे. तर गोलंदाज धनेश आपण पाहतोय, एक वेगवान गतीचा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा चेंडू येतोय, हा चेंडू फ्लिक केला, जबरदस्त टायमिंग आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, फाईन लेग स्कोअर लेगच्या मध्ये 4 धावा, जबरदस्त फटका. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. हा चेंडू पॅडवर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, त्याला दिशा देण्याचं काम या ठिकाणी फलंदाजानं केलंय आणि मात्र 4 धावा या ठिकाणी सहजरित्या प्राप्त केल्या आहेत त्या या फलंदाजानं. आपण पाहतोय दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असणार आहे. नियमानुसार 3 क्षेत्ररक्षक हे सीमा रेषावर तैनात असणार आहे. एक असणार आहे स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, असे 3 क्षेत्ररक्षक आपण सध्या सीमा रेषेवर तैनात पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा या ठिकाणी हरडाप चुकलेला आहे आणि इशारा केला जातोय. कुठल्याही प्रकारचा चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकत नाहीये. एक चांगलं षटक या ठिकाणी टाकावं लागणार आहे, कारण कामोठा संघ म्हटला तर एक मातब्बर संघामध्ये गणला जाणार एक पनवेल मधला बाप संघ म्हणून ज्याची ओळख आहे. हा चेंडू क्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, धाव घेण्याचा देखील प्रयत्न, मात्र ताळमेल या ठिकाणी फार गरजेचं असते. ते ताळमेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी केली गेली आहे. चेंडू कदाचित मला वाटतं यष्टीरक्षकाच्या डोळ्यांवर लागलेला आहे, त्यामुळे थोडासा दुखापतग्रस्त या ठिकाणी यष्टीरक्षक झालेला आहे. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या शरीरातील सर्वात उपयोगी अवयव डोळा, डोळ्यांवर लागलं तर निश्चितपणे आपण हे संपूर्ण जग पाहू शकत नाहीये. पण डोळा हा अतिशय महत्वाचा असतो, त्याला सांभाळून या ठिकाणी खेळायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज आहे तो यष्टीरक्षक. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटा चेंडू येतो, मिस हिट, या चेंडूचा लाभ घेता आलेला नाहीये. एकदा पुढे केली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, थ्रो केली जाते. निश्चितपणे एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 18 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. परेश स्ट्राईक वर उभा आहे. प्रथमतः स्ट्राईक या ठिकाणी घेणार आहे. अतिशय सुंदर असं देखण्याचं आयोजन आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू स्लो वन डिलिव्हरी, थोडासा बाहेर जातोय, पंचांचा इशारा आहे तो वाईट चेंडूचा. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाते. निश्चितपणे थोडस महागडे षटक या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळते, कारण 8 धावा या ठिकाणी या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. हवेची दिशा जर आपण पाहिली तर थोडीशी बदललेली आहे, सकाळचं वातावरण आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू शूट केला जातोय, वुडलँड स्पॉट वरून बाहेर काढला जातोय. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय आणि अशा पद्धतीनं म्हटलं जाते की क्रिकेट फास्ट झालेलं आहे, क्रिकेट फार बदललेलं आहे आणि क्रिकेटच्या नियमानुसार निश्चितपणे फलंदाजीचं पद्धतालित्य, फुटवर्क फार बदललेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू येतोय, हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जातोय, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, वाईट चेंडूचा या ठिकाणी इशारा दिला जातोय. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. या गोलंदाजाच्या मार्फत चेंडू येत आहेत, परंतु अतिरिक्त वाईड्स या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू हलक्या हाताने पुश केलाय, सन्मान दिला जातो, एकच धाव मिळणार आहे. एका धावेनं संघ या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय 20 या धावसंख्येवर, 21 या धावसंख्येवर जवळजवळ 2 षटकं या ठिकाणी संपली गेलेत. 12 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपला. एकूण धावसंख्या 21 या ठिकाणी आपण पाहतोय. 10.5ची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे कामोठे संघानं आणि 21 धावा धाव फलकावर या आतापर्यंत लागलेल्या आहेत.
नाही दिसत. तो एक बार फिर सभी दर्शकों का यहाँ पर तहे दिल से हम स्वागत करते हैं, जहाँ पर जिस मैदान के ऊपर राजा शिव छत्रपति चषक 2017 इस ट्रॉफी का आयोजन इस मैदान के ऊपर किया जा चुका है। और फिलहाल हम यहाँ से देखिए तो इस मुकाबले के 2 ओवर यहाँ पर खत्म हो चुके हैं और फिलहाल रन संख्या देखी जाए तो 21 रन स्कोर बोर्ड पर अभी तक आ चुके हैं। 10.5 के औसत यहाँ पर रखी जा चुकी है और इस इनिंग्स की बात करें तो और 3 ओवर आने शेष बाकी है। 18 गेंदों का शेष मुकाबला इस इनिंग्स का और आना बाकी है। और गेंदबाज के तौर पर एक बार फिर बुलावा कप्तान द्वारा हिरेंद्र गेंदबाज के तौर पर लाए जा चुके हैं। अब 5 खिलाड़ी बाउंड्रीज पर तैनात रहेंगे। पहली गेंद इस ओवर की हल्के हाथों से सम्मानित किया गया। 1 ही रन यहाँ पर मिलेगा। 1 रन से यहाँ पर कुछ रणनीति अलग आई है, क्योंकि हम यहाँ से देखते हैं कि बड़े शॉट से लगाने की कोशिश यहाँ पर नहीं की जा चुकी है। एक इक्का दुक्का यहाँ पर रन बनाते जा रहे हैं। हालांकि स्कोर धीरे धीरे आगे भी बढ़ता चला जा चुका है। स्ट्राइक रोटेट भी हो रही है, लेकिन इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं। ये यहाँ पर अपील की गई है और सीधे मिडल स्टंप पर पकड़े गए। यहाँ पर मैदान से वापिस बल्लेबाज चेतन लेग बिफोर आउट होकर मैदान से वापिस। और देखा जाए तो काफी बेहतरीन गेंदबाजी का मुआयना यहाँ पर किया है। हिरेंद्र ने लाजवाब गेंदबाजी की है। अब इसी प्रकार यहाँ पर इस ओवर में भी 1 खिलाड़ी मैदान से वापस आ चुका है। चेतन लगभग कुल स्कोर बनाकर 7 रनों का योगदान देकर मैदान से वापस। और नए बल्लेबाज के तौर पर सुबोध यानी कि मराठी इंडस्ट्री के सबसे महत्व कलाकार जिनका नाम है सुबोध भावे। और सुबोध इस मैदान के ऊपर किस प्रकार बल्लेबाजी करते हैं ये देखने लायक बनता है। सुबोध के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होगी। कम से कम 5 ओवर में इस मैदान के ऊपर 55 से 60 रन बनाने होंगे कम से कम। अगर यहाँ पर जीत की दरकार है, अपने गेंदबाज को कुछ हद तक मौका देना है, तो 55 से 60 रन यहाँ पर जरूर बनाने पड़ेंगे। एक बार गेंदबाज था, फुल टॉस गेंद थी, डीप मिड विकेट नजर में गेंद आ रही। यहाँ पर 1 रन तेजी से भागकर पूरा किया। संतुष्ट रहे, दूसरे रन की कोई कोशिश नहीं, और कोशिश नहीं तो दूसरा रन भी नहीं। कोशिश करनी होगी यहाँ पर ज्यादा से ज्यादा रन किस प्रकार आते हैं। हमने देखा है कि एक टीम है उरन की और दूसरी टीम है पनवेल विभाग की। ये दोनों टीमों के बीच यहाँ पर बेहतरीन टक्कर इस मैदान के ऊपर जारी है। एक बार फिर गेंदबाज तैयार, अच्छी गेंद हल्के हाथों से पुश किया। 1 रन तेजी से भागकर पूरा किया। दूसरे रन की कोशिश यहाँ पर की जा सकती है, दूसरा रन लेना चाहिए और खतरा हो सकता है, लेकिन खतरा यहाँ पर अंपायर की उंगलियों पर। और यहाँ पर तालियों की कड़कड़ाहट के साथ इस खिलाड़ी का स्वागत किया। मैं तारीफ करूंगा यहाँ पर जब यहाँ पर अपने खिलाड़ी कुछ मैदान के ऊपर जज्बा दिखाते हैं, करंजा टीम के जो समर्थक है तालियों के साथ उनका स्वागत करते हैं। और तालियां जो बजती है हर एक खिलाड़ी का मनोबल ऊंचा करता है। उसी प्रकार तालियों की आवाज यहाँ पर सुनाई दी और निश्चित तौर पर खिलाड़ी मैदान से वापस जा चुके हैं। निश्चित निकेश भगत मैदान के ऊपर नए बल्लेबाज के तौर पर आ चुके हैं। अंग्रेजों का खात्मा किया और ये चला जितेंद्र के मुंह में। हवा में गेंद और इसी के साथ दूसरे विकेट का पतन यहाँ पर इसी ओवर में लगातार विकेट का पतन होता जा रहा है। दबाव एक संकट कामोटा टीम के ऊपर आ चुका है। जिस प्रकार यहाँ पर एक के बाद एक विकेट गिरती चली जा रही है, मानो कि जिस कंपनी में जाओ थर्म लगाओ और मैदान से वापस चले जाओ। उसी प्रकार खासतौर पर मेरी तरह यहाँ से हमारे संदीप जी कह रहे हैं कि
मैं भी वही करता हूँ। तो फिलहाल यहाँ पर मैदान के ऊपर जिस प्रकार कामोटा टीम के खिलाड़ी जा रहे हैं, साइन लगाते हैं मैदान से वापस। जीवन मात्रे, लेकिन एक जीवन मैदान के ऊपर आया है और अपने टीम का जीवन खतरे में है। इस जीवन के ऊपर से मैं उम्मीद की जा सकती है कि अपने टीम को अगर जीवन दान देना है तो बड़ी बल्लेबाजी करनी होगी। कम से कम 45 रनों का लक्ष्य यहाँ पर रखना होगा। अब थोड़ा सा स्कोर यहाँ पर नीचे, हवा में गेंद और ये खिलाड़ी मैदान से वापिस। विकेट, हैट्रिक मैदान के ऊपर यहाँ पर इस खिलाड़ी ने काफी बेहतरीन प्रदर्शन किया है। लाजवाब तालियों की कड़कड़ाहट के साथ यहाँ पर इस खिलाड़ी का स्वागत किया जा रहा है। दोस्तों, इस खिलाड़ी ने काफी हद तक कामोटा टीम को रोक लिया है और रोक लिया है कामोटा टीम के खिलाड़ियों को। जिस प्रकार कामोटा टीम का नाम है, पनबल विभाग में बाप टीम जिनकी पहचान है, ये टीम इस मैदान के ऊपर ढेर होती चली जा रही है। मानो कि जब किला यहाँ पर लड़ा जा रहा था और शैतानों को एक एक करके मौत दी जाती थी, उसी प्रकार कामोटा टीम के खिलाड़ी यहाँ पर इस धारदार गेंदबाजी के सामने मानो ढेर होती चली गई है। सुबहदार दैवत मैदान के ऊपर और गेंदबाज के तौर पर संदेश किस प्रकार संदेश गेंदबाजी करते हैं। पिछले ओवर की बात करें तो पिछले ओवर में 3 रन देकर 4 विकेट्स हासिल किए इस गेंदबाज ने। क्या खूब परफॉर्मेंस अपने टीम के लिए दिया है, लाजवाब गेंदबाजी। इस प्रकार अगर गेंदबाजी होती है तो निश्चित तौर पर यहाँ पर एक तरफा मुकाबला हो सकता है, क्योंकि गेंदबाजी करनी होगी विनायक को। विनायक सबसे बड़े ट्रम्प कार्ड है अपने टीम के बल्लेबाज के तौर पर। और देखा जाए तो लगभग यहाँ पर 3 ओवर खत्म हो चुके हैं और 3 ओवर के बाद कुल रन संख्या यहाँ पर देखी जाए तो 24 रन स्कोर बोर्ड पर अभी तक आ चुके हैं। नए गेंदबाज के तौर पर संदेश मैदान के ऊपर। इस बार स्टार्ट टू द बॉलर गेंद आ चुकी है, वहां पर खिलाड़ी तैनात, अच्छी फील्डिंग यहाँ पर हो चुकी है। 1 रन पर यहाँ पर संतुष्ट रहना पड़ सकता है। और नए बल्लेबाज स्ट्राइक पर अब दैवत, और दैवत किस प्रकार बल्लेबाजी करते हैं। अगली गेंद यहाँ पर इस बार उड़ाया हवा में, गेंद हवा में आ रही है, नीचे पीछे पीछे तारामंडल और एक छक्का हो सकता है, शायद छक्का हो सकता है। और इशारा आता हुआ 6 रनों का यहाँ पर कैच पकड़ लिया था, लेकिन अंतिम समय में बैलेंस चला गया, पैर बाउंड्रीज पर लगा। इस वजह से यहाँ पर 6 रन आते हुए इस 6 रन की मदद के साथ 31 रन यहाँ पर स्कोर बोर्ड पर यहाँ पर आ चुके हैं। विनायक ने काफी कोशिश की थी, लेकिन अंतिम समय में यहाँ पर बैलेंस चला गया था, बाउंड्रीज के ऊपर पैर लगा और आसानी के साथ यहाँ पर 6 रन हासिल किए। अगोदर ओव्हर वरी टाकली ये गेंद आप सबसे बाहर यहाँ पर एक अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ता हुआ। थोड़े से अब दबाव में आएंगे क्योंकि वो पिछले गेंद के ऊपर एक छक्का खाया था। इस वजह से यहाँ पर देखा जाए तो कम से कम यहाँ पर 6 बल्लेबाज अभी तक आउट हो चुके हैं। विकेट्स भी रखनी होगी और रन भी बनाने होंगे। ये दबाव होगा, एक मनोवैज्ञानिक दबाव जिसे कहा जाएगा। ये गेंद फुलटा सारी है और अंपायर के ऊपर देखा जा रहा है, लेकिन बीमर की मांग की जा रही थी, लेकिन अंपायर ने नकार दिया था। 33 रन स्कोर बोर्ड पर अभी तक आ चुके हैं। गेंदबाज तैयार, इस बार फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन के ऊपर उठाए, वहां पर खिलाड़ी खुद तैनात, कप्तान विनायक के हाथों में कैच और खिलाड़ी मैदान से वापिस। 7वें विकेट का पतन यहां पर हो चुका है।
33 रनों पर 7 विकेट अभी तक गिर चुके हैं। एक दबाव यहाँ पर साफ तौर पर नजर आया। मैं विनती करता हूँ कि गांव टीम के खिलाड़ी प्रमोद जिससे कि आप अतिथि कक्ष में आकर स्थित हुए। नए बल्लेबाज के तौर पर अक्षय कुमार यहाँ पर मैदान के ऊपर जा चुके हैं। 33 रन यहाँ पर हो चुके हैं, 7 विकेट अभी तक गिर चुके हैं। चार गेंदें अभी तक हो चुकी हैं और 33 रन स्कोर बोर्ड पर आ चुके हैं। तो फिलहाल यहाँ पर थोड़ी सी बातचीत खिलाड़ियों के बीच की जा रही है। क्या कुछ गड़बड़ है? आपके खिलाड़ी यहाँ पर तैनात है, वो संतुष्ट है, आप भी संतुष्ट रहिए। अगली गेंद यहाँ पर इस बार डैश के बाहर से ये गेंद वाइड गेंद करार दी गई। अब विनंती करतोय प्रमोद याला की आपण अतिथी कक्षामध्ये होऊन स्थानबद्ध व्हायचं आहे। तो थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी यहाँ पर हो चुकी है। ये थोड़ा सा महंगा ओवर आता हुआ, क्योंकि हमने देखा है एक लंबा ओवर आता हुआ। एक बार से गेंदबाज तैयार, इस बार उड़ाया हवा में, देखना है कैच होता है या नहीं। गेंद पीछे आ रहे और टिकड़ा, काम बिगड़ा, कैच यहाँ पर छूट गया और 4 रन यहाँ पर आसन के साथ बाहर। बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर कर रहे हैं, लेकिन अगर फील्डिंग की साथ ना हो तो निश्चित तौर पर यहाँ पर इसी प्रकार कॉल आना काफी जरूरी था। 2 खिलाड़ियों का तालमेल बिगड़ गया और इन पीछे 4 रन यहाँ पर 38 रन स्कोर बोर्ड पर आ चुके हैं। बजेगा भाई बजेगा, एक भी बजेगा। हेलो बेहतरीन शॉट, डीप मिड विकेट के बाद 6 रन, जबरदस्त शॉट। एक ओवर और बाकी है दोस्तों, मैदान मत छोड़ो, मैच के ऊपर नजर बनाए रखो। 44 रन स्कोर पर आ चुके हैं और ये क्या खिलाड़ी है, चौका मारा छक्का मारा उसके बावजूद। एक वाजू दे परीक्षा वाटत संपल पेपर संपल मग काय नातं सुरुवात करताय। अरे तो 44 रन स्कोर पर अभी तक आ चुके हैं। और इस ओवर की बात करें, 20 रन इस ओवर में इस गेंदबाज ने दिए हैं, तो काफी महंगे साबित हुए। अब पूरी तरह से मैच का पासा पलट चुका है। इस ओवर में कम से कम 10 से 12 रन भी आते हैं तो एक टाइट स्कोर यहाँ पर इस मैदान के ऊपर देखा जा सकता है, क्योंकि इस ओवर में पूरी तरह से करंजा टीम का काम है वो बिगाड़ दिया है। 20 रन और हवा की गति देखिए, सामने से लेकर लॉन्ग अप और लॉन्ग ऑन की दिशा में हवा की गति यहाँ पर नजर आ रही है। तो देखा जाए खास तौर पर विनायक गेंदबाजी के तौर पर आए हैं। इस मैच का लाइव टेलीकास्ट हम देख सकते हैं घर बैठे हुए panbeltenniscricket.in के माध्यम से पूरे 198 देशों में इस मैच का, इस टूर्नामेंट का आप आनंद ले सकते हैं अपने मोबाइल के ऊपर। लेकिन कल के दिन में कुछ हद तक लाइव टेलीकास्ट बीच बीच में बंद हुआ था। आज के दिन में वे गलती ना दोहराइए, क्योंकि कॉल आ रहे थे बीच बीच में। आज पूरी तरह से नजरें थमाए बैठे। आखिरी ओवर यहाँ पर ऑप्शन से गेंद बाहर जाते हुए अंपायर का इशारा था वाइड गेंद का, एक अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ता हुआ हम देखते हैं दोस्तों। यहाँ पर करंजा बनाम
कावड़ा के बीच ये मुकाबला हुआ है और खास तौर पर देखा जाए तो ये मुकाबला अब थोड़ा सा बदलता हुआ नजर आ रहा है। इस बार टाइमिंग नहीं कर पाए, गेंद जा रहे स्क्वायर लेग के ऊपर, वहां पर एक रन तेजी से भागकर पूरा किया, दूसरे रन की कोशिश यहाँ पर की जा रही है लेकिन रोक दिया वहां पर बल्लेबाज के तौर पर। एक रन पर यहाँ पर संतुष्ट रहना पड़ेगा और एक रन के साथ कुल रन संख्या यहाँ पर देखी जाए 46 रन स्कोर बोर्ड पर अभी तक आ चुके हैं। अच्छी गेंद यहाँ पर बल्ले का ऊपरी हिस्सा लेकर गेंद गई है फर्स्ट स्लिप में। मैं न्योता देता हूँ सोनाली टीम के खिलाड़ी संदीप यानी कि पप्पू और जसकार टीम के खिलाड़ी भारत और साथ में हमारे दोस्त यत्नेश, तीनों के तीनों खिलाड़ी से विनती है कि आप यहाँ पर आकर आसनस्थ हुए। यहाँ पर उठाया गेंद हवा में और ये गेंद पे गेंदबाज इस बार 6 रन, जबरदस्त प्रहार। और हम यहाँ पर देखें तो हमारे दोस्त हितेश महात्रे यहाँ पर कहीं पर होंगे तो आपसे विनती है कि आप जल्द से जल्द यहाँ पर आइए। तर मित्रांनो आपण पाहतोय राजा शिवछत्रपती चषक 2017 या क्रिकेट सामन्यांचा आयोजक समीर घरत, किशोर घरत आणि त्यांच्या सहकार्याने मिळून अतिशय जबरदस्त आयोजन या क्रिकेटच्या मैदानावर एक यशस्वी आयोजन आपण होताना पाहायला मिळतोय। विशेषतः या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त मोठा आयोजन, चांगलं व्यासपीठ, चांगला आवाज आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी सोडला गेलाय। चांगली पंचांची कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय आणि निश्चितच दुसरा सामना आजच्या दिवसातला आपण पाहतोय करंजा विरुद्ध कामोठे आणि पहिल्या 3 षटकांपर्यंत बाजी होती करंजा संघाची। पहिल्या 3
षटकापर्यंत बाजी होती करंजा संघाची, परंतु उर्वरित चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये पूर्णपणे खेळ बदललेला आहे आणि नुसता खेळच नाही, कदाचित विजयाच्या दिशेने देखील वाटचाल करू शकते कामोठे संघ. कारण कामोठे संघामध्ये असणार आहेत बारक्यासारखा गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी धरणं असलेला संघ म्हणजे कामोठे संघ. या ठिकाणी आपण पाहतोय 62 धावा काढून 63 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे आणि निश्चितच आपण पाहतोय या आव्हान मात्र 5 षटकामध्ये पूर्ण करायचं असणार आहे. या ठिकाणी सांगायचं झालं तर कामोठे संघाच्या पहिल्या 3 षटकांमध्ये 7 विकेट्स पडल्या होत्या, धावसंख्या देखील लोवच होती, परंतु चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये गरुड झेप घेत जवळजवळ 62 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलं. एक मोठं लक्ष असणार आहे करंजा संघासमोर, परंतु प्रत्युत्तर मैदानावर विनायक सारखं वादळ असणार आहे. विनायक एक मोठा फलंदाज ज्याची खेळी पागोड्याच्या मैदानावर आपण ओपन गटाच्या सामन्यांमध्ये पाहिली होती. जबरदस्त अफलातून फटकेबाजी याच्या माध्यमातून झाली, परंतु अंतिम क्षणाला संघ पराभूत झाला. परंतु तमाम रसिक प्रेक्षकांची मन जिंकण्यामध्ये विनायक मात्र सार्थ ठरला. तीच कामगिरी, तेच योगदान या मैदानावर विनायकच्या माध्यमातून होईल की नाही या ठिकाणी पाहायला मिळेल. 63 धावांचं लक्ष असणार आहे. 63 धावा, 30 चेंडू. प्रत्युत्तर मैदानावर विनायक आणि धनेश ही जोडी मैदानावर असणार आहे. तर एक प्लॅनिंग, एक रणनीती या ठिकाणी आपण हदस पाहतोय. ज्या पद्धतीनं एखादा संघ ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर एखादा मैदानावर उतरल्यानंतर प्लॅनिंग केलं जातं, त्याच पद्धतीने या ठिकाणी हरदास केलं जातं. आणि आमचे समालोचक मित्रांपैकी उरण समालोचक असोसिएशनचे सचिव हितेशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि आम्ही त्यांच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो. घाबरू नका. हितेश म्हात्रे या ठिकाणी आमच्या पर्यंत जोडले जात आहेत. जसकार गावचे सुपुत्र आमचा गोड आवाज या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सोबत या ठिकाणी जोडला जातोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय हितेश म्हात्रे या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. रश्मित स्पोर्टचे मालक देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत करतोय आणि घेऊन जातोय या सामन्याचं पुढील विवरण करण्यासाठी आमचा उरण समालोचक मित्राचे घोडाबाज हितेश म्हात्रे फ्रॉम जसखार. धन्यवाद आतिश. प्रथमतः शिवरायांना वंदन करतो आणि मैदानाकडे घेऊन जातोय. चालू असलेला सामना आपण पाहू शकताय. करंजा आणि कामोठे या दोन उभे संघामध्ये आपण हा सामना पाहू शकतोय. उरणमधील एक सगळ्यात बलाढ्य टीम आणि पनवेल मधील एक जबरदस्त बलाढ्य संघ आपण या मैदानामध्ये पाहू शकतोय. सलामीची जोडी गणेश आणि विनायक अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे करंजा संघ फलंदाजी करतोय आणि आपल्याला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय बारक्या रायगड क्रिकेट संघातील सर्वात मोठं नाव या वेळेला जबरदस्त, परंतु पंचाने मात्र LFWच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद दिलाय. आंतरराष्ट्रीय नियमावलीतील नियम क्रमांक 36 या वेळेला लागू केलाय आणि फलंदाज बाद होतोय तो गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम अशा आयोजनातून संकुलित होणारी ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत जोडले गेलेत अतिशजी आणि तसेच रायगड समालोचन कक्षाचे एक जबरदस्त
अपडेटर ऑफ इंडिया खरंच सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत. म्हणजे खऱ्या अर्थानं एक जबरदस्त आयोजन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला त्यांना मानवंदना देण्यासाठी हे टुर्नामेंट आपण आयोजित होताना पाहतोय. अप्रतिम आयोजनातून संकलित होणारी ही टुर्नामेंट या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चालू जो सामना आहे तो निश्चित रूपाने करंजा आणि कामोठे यांच्या दरम्यान रंगतोय. सामना 5 षटकांचा असणार आहे बहुतेक. म्हणजे खऱ्या अर्थानं उरण आणि पडवेल अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात जातोय. विजय आणि विनायक अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा चेंडू बहुतेक यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाज क्रमांक 2 या वेळेला तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकतोय. धन्यवाद. आपण पाहू शकतो फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ या मैदानामध्ये आपल्याला बारक्या पाहायला मिळतोय, बारक्याच्याकडून पाहायला मिळतोय. कारण की या रायगड टेनिस क्रिकेट मधलं सर्वात मोठं नाव या वेळेला आपण मैदानामध्ये प्रथम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तो निश्चित रूपाने जेएनपीटी हॉस्पिटल एंड करून गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. कारण की पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं की 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद फक्त हजेरीवर ठरलेत. अप्रतिम. आता मात्र आपल्याला पाहायला मिळते विनायक कसा काळमंत्र देतोय. कारण की एक जबरदस्त गोलंदाजी, अचूक गोलंदाजी पाहायला मिळतोय. अप्रतिम रेखीव गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मनोज आणि त्याच्यासमोर पुन्हा एकदा गोलंदाज असणार आहे बारक्या कांबळे. एक जबरदस्त हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा हा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. या वेळेला जबरदस्त प्रहार. चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चेंडू पकडला जातोय. 1 धाव घेतली जाते आणि निश्चित रूपानं स्ट्राईक रोटेट होतीये आणि खूप वेळानंतर आपण मैदानामध्ये पाहू शकतोय विनायक स्ट्राईकला पोहोचतोय. विनायक म्हटलं तर निश्चित रूपानं आपण पाहतोय की 14 विद्या आणि 64 किल्लीचा अधिपती गणराजचं आठवण आपल्याला येते की सुरुवातीला प्रारंभीला ज्याची आपण प्रार्थना करतो असं. आणि तशाच प्रकारे करंजच्या संघाकडून विनायक म्हणजे ज्याची मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती अतिशय महान आहे असा हा फलंदाज या वेळेला मैदानामध्ये. या वेळेला आपण पाहू शकतोय स्वीपचा फटका मारायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा हा चेंडू बहुतेक लेगस्टिकच्या बाहेर जाणार आहे. पंचांकडून हा चेंडू अवंतार असल्याची नोंद होती. म्हणजे नियम क्रमांक 25 या वेळेला लागू करतात पंच. आंतरराष्ट्रीय नियमावली नियम क्रमांक 25 सांगतो हा चेंडू खराब असल्याची नोंद होती आहे. म्हणजे धावसंख्या 1 ने वधारती आहे. या वेळेला आपण पाहतो पल्लू स्कूपचा फटका आणि फलंदाज मात्र बाद. कारण की हा फटका निश्चित रूपानं या फटक्याला आपल्याला आठवण आली असेल की मिसबा अल हुक वर्ल्ड कप मध्ये मारलेला मिसबा अल हुकने हा फटका. कारण की या फटक्याचा जर विचार केला तर या फटक्याने इंडिया जिंकली होती आणि पाकिस्तान बाहेर गेला होता. कारण की हा फटक्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आपण पाहू शकतो ज्याचं नाव आहे दिलशान. कारण की या फटक्याला दिलशान स्कूप सुद्धा म्हटलं जातं. परंतु या वेळेला परफेक्ट फटका मारला जात नाहीये, चेंडूवरती जोर बसत नाही आणि क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो अप्रतिम कामगिरी करतोय. कारण की विनायकचा झेल घेतला जातोय. फलंदाज विनायक मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. अप्रतिम कामगिरी. पहिल्या षटकामध्ये निश्चित रूपाने आपण पाहू शकतो की 3 गडी म्हणजे फ्रंट फुटची पहिले जे फलंदाज आहे ते पूर्णपणे बाद. म्हणजे जी ओपनिंगची जोडी आहे ओपनिंग. या वेळेला जबरदस्त प्रहार. चेंडू स्टेट टू द लॉंग ऑन. सीमा रेषा पार. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. कारण की असं वाटलं होतं या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी होत होती. पूर्णपणे बांधून ठेवलं होतं फलंदाजाला. कुठलाही मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं आणि अशा वेळेला आपण पाहिलं की शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला आणि तो निश्चित रूपाने या करंज संघाला रिलीफ करून गेला असेल. कारण की 3 महत्वाचे गडी आपल्याला असं वाटलं होतं की पूर्णपणे बॅकफुटवरती लोटून दिले परंतु या फटक्याने निश्चित रूपाने काहीसा फ्रंटफुटवरती येण्याचा प्रयत्न होईल. कारण की 1 षटक संपल्याची घोषणा होती आहे आणि या षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतोय की जवळजवळ 10 धावा. म्हणजे
चांगली स्थिती मांडता येणार नाही आणि खराबही स्थिती मांडता येणार नाहीये, कारण की 3 महत्वाचे गडी गाजलेले 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांचा जर खेळ करायचा असेल तर तुम्हाला विकेट सुद्धा या दरम्यान आपण पाहू शकतोय. आमचे जबरदस्त नृत्य दिग्दर्शक या दरम्यान गोलंदाजीला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सुलक्षण भोईर या वेळेला मैदानामध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी आणि फलंदाजीला करण आणि मनोज अशी जोडी आपण पाहू शकतो. मनोज यांनी एक गगनचुंबी षटकार अगोदरच्या चेंडूवरती पेश केला होता. यावेळेला आपण पाहू शकतो थोडासा लेंथ चुकतोय. पंच मात्र हा चेंडू डेड बॉल घोषित करतायत, म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमावली नियम क्रमांक 23 इथे लागू केला जातोय. अप्रतिम असा सामना आपण या वेळेला पाहू शकतोय. ओरड आणि पनवेल अशी लढत निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. कामोठे गावातील हा संघ एक जबरदस्त संघ, कारण की या संघाचा दबदबा चांगला फोटो आला पाहिजे पहिला. या दरम्यान विनंतीचा पुकार असेल शेखर पाटील आणि त्यांचे सहकारी भोकरविडा संघातील शेखर पाटील आणि त्यांची सहकारी मित्रांना विनंती असेल की आपण प्रेक्षकांमध्ये न बसता निश्चित रूपाने आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रातडी आहे. यावेळेला आपण पाहिलं अगोदरचा जो पहिला चेंडू टाकला गेला होता त्यावरती जबरदस्त फटका लागला गेला आणि त्यावरती 2 धावा मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगली सुरुवात, सावध आणि संताची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारची सुरुवात होणं गरजेचं आहे, कारण की आपण पाहिलं की सुरुवातीलाच पदार्पणात पहिल्याच षटकामध्ये अतिशय खराब स्थिती झाली होती. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू लवण क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय, स्वतः बारक्या चेंडूवरती येतोय, चेंडूची पकड करतोय, चेंडूची फेक करतोय. या दरम्यान 1 धाव. पुन्हा एकदा आपल्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचतीये. ती जवळजवळ 13 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी आता होताना दिसते, कारण की पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी गळती लागलेली पाहायला मिळाली. ती गळती निश्चित रूपाने थोपवली मनोज आणि फलंदाज करण याने. या वेळेला जबरदस्त प्रहार, परंतु चेंडू काहीसा आउटफिटच्या मुळे अडतोय. बहुतेक पुन्हा एकदा 1 धाव आपल्याला पाहायला मिळते, कारण की अतिशय अप्रतिम असं मैदान, जैन पेढीचं सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळते. परंतु निश्चित रूपाने डीजे नसल्यामुळे आपल्याला नृत्य पाहायला मिळत नाहीये, कारण की प्रेक्षकांना निश्चित रूपाने पर्वणी असणार आहे. जितेंद्र पाटील या वेळेला जोरदार प्रहार. चेंडू मात्र फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. जीवाच्या आकांताने चेंडू अडवला जातोय आणि चेंडूची फेक होईल तत्पूर्वी बहुतेक 3 धावा पळून काढल्या जातात. अतिशय अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 फलंदाजांमध्ये चित्त्याची चाकळाई आणि लोंबडीची चालाकी या वेळेला मैदानामध्ये पेश करताना दिसतात. या 3 धावाने धाव फलकावरती धावा सजतायत. 17 धावा आणि अप्रतिम फलंदाजी या वेळेला निश्चित रूपाने आपण पाहू शकतोय की या दुसऱ्या षटकामध्ये सावध आणि अतिशय जबरदस्त जमीन लगत फटके मारले जातात. ओ हो, या वेळचा चेंडू जबरदस्त चेंडू पडल्यानंतर झपकन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कारण की या मैदानाचा उल्लेख केला तर या उरणमधील सर्वात सुसज्ज मैदान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती खेळण्याचा हेवा वाटावा असं हे मैदान. या वेळेला मिस्टर शॉक आहे. पाहूया फलंदाज क्रमांक 4. या वेळेला आपण तंबूच्या आसऱ्याला पाहू शकताय. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या षटक संपल्याचा सुद्धा निर्वाळा होतोय आणि फलंदाज ज्यानं अप्रतिम असा षटकार या मैदानामध्ये पेश केला होता तो फलंदाज मनोज या वेळेला तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकतोय. त्याने आपल्या खेळीमध्ये विचार केला तर 8 धावांचं योगदान दिलंय. म्हणजे एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली आहे, कारण की आपण पाहू शकताय की पहिल्या षटकामध्ये अतिशय खराब कामगिरी पाहायला मिळाली, कारण की जे फलंदाज आले होते ते पूर्णपणे हजेरीवर ठरले होते आणि असं वाटलं होतं मनोज काहीसा किल्ला लढवेल, परंतु एक मिस्टेक स्टॉक मात्र त्याला मैदानाच्या बाहेर घेऊन गेला. कारण की असं वाटलं होतं की त्याच्याकडून काहीशा अपेक्षा उंचावल्या होत्या, परंतु
असं खेळ करायला पाहिजे होता तिची की ही 3 ते 4 षटकं त्याला मैदानामध्ये राहणं कार्पेटच्या माध्यमातून. हो हो हो, गोड आवाज, थोडीशी साखर कमी खाल्लेली आहे निश्चित रूपाने गोड आवाज सुद्धा निघेल, कारण की तुमचा आवाज गोड होण्यासाठी मात्र डीजे लागला पाहिजे. कारण की जितेंद्र पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर निश्चित रूपाने जिथपर्यंत डीजे लागत नाही तिथपर्यंत त्यांचा 1 वाजल्यानंतर डीजे लागणार आहे. ओ हो हो, कारण की आपण पाहू शकताय की परीक्षाचा मोसम चालू आहे, 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे निश्चित रूपाने आपल्याला डीजेची धून ऐकायला मिळत नाहीये. स्ट्राईकला जयेश आणि करण अशी जोडी पाहायला मिळतोय. एकदा बारक्या यावरचा चेंडू जबरदस्त प्रहार होता, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय, चेंडूवरती झपकन क्षेत्ररक्षक येतोय, परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा 1 धाव पळून काढली जाते. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी या मैदानामध्ये होते, कारण की पूर्णपणे बांधून ठेवलंय, कारण की एक षटकार वगळता मोठा फटका अजूनही मारू दिला जात नाहीये. यावरचा जोरदार प्रहार, चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट टू द लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय आणि यावेळेला पुन्हा एकदा एकेरी धाव, कारण की आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईने चेंडू म्हणजे वाराच्याही वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम. या दरम्यान विनंतीचा पुकार असेल सावरकर संघाच्या कर्णधाराला की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. काय केलं या फलंदाजाने निश्चित रूपानं, कारण की असं वाटलं होतं की धाव नव्हती परंतु आत्मघातकी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेला विकेट क्रमांक 5 तंबूच्या आसराला आपण पाहू शकतोय. करण सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय, कारण की प्रत्येक फलंदाज मात्र हजेरीवीर ठरतोय. कुठल्याही फलंदाजाकडून एक चांगली कामगिरी होताना दिसत नाहीये. असा कुठला तरी फलंदाज निर्माण झाला पाहिजे की ज्याच्याकडून 20-25 धावांची खेळी झाली पाहिजे, कारण की 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि विचार केला तर जवळजवळ 5वा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल आणि जयेश अशी जोडी आता मैदानामध्ये पाहू शकतोय. अप्रतिम गोलंदाजी, कारण की आपल्या लौकिकाला साजेसा खेळ कामोडे संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांकडून तसेच क्षेत्ररक्षकाकडून केला जातोय. अप्रतिम, कारण की रायगडमधून आपण पाहतात तसं पूर्णपणे या मैदानावरती खेळ आपल्याला दाखवताना दिसतोय. कामोडे संघ अतिशय अप्रतिम अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. या वेळचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, कडून काढलाय चेंडू, परंतु चेंडू बहुतेक ग्राउंड वरतीच राहतोय, पिच वरती राहतोय. परिणाम स्वरूप आपल्या पवित्रमध्ये चेंडू आडवेपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा बहाल होतीये. या एका धावेचा विचार केला तर धाव फलकावरती नजर मारली तर धावसंख्या आपण पाहू शकतोय. धाव फलकावरती पुन्हा एकदा हलवार चेंडू काढलाय, धाव बाद. ओ हो हो, फलंदाज बाद झाल्याची नोंद होती आहे, कारण की अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. कारण की निश्चित रूपाने आपला निशाणा जर असा चांगला असला तर निश्चित आपण पाहिलं की थोडस कव्हरला कोट होतं आणि अशा वेळेला एकच यष्टी दिसत होती आणि अशा वेळेला त्या क्षेत्ररक्षकाने यष्ट्याचा वेध घेतला आणि निश्चित रूपाने जर पाहिलं तर विकेट क्रमांक 6 जयेशच्या माध्यमातून या वेळेला मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकतोय. कारण की कुठल्याही फलंदाजाचा विचार केला तर मोठी खेळी साकारली नाही, जास्तीत जास्त विचार केला तर 9 धावांची खेळी ही करण्याची आहे, 8 धावांची खेळी मनोजाची आहे. म्हणजे आधीची आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर फलंदाजाला शेवटच्या षटकापर्यंत राहायचं असेल. यावेळेचा हा चेंडू आणि चौकार येतोय. शेवटच्या षटकापर्यंत या चौकाराने आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो क्वार्टर सेंचुरी मध्ये, कारण की शेवटच्या षटकामध्ये जर राहायचं झालं तर 4 षटकापर्यंत निश्चित रूपाने कार्पेटच्या माध्यमातून तुम्हाला, कारण की आता मात्र जवळजवळ निम्म्याहून जास्त संघ बाद झालाय. अतिथी विनंतीचा पहिला पुकार सावरकर संघासाठी. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. विनंतीचा पहिला पुकार सावरकर संघासाठी. आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. धन्यवाद अजयजी. मला वाटलं होतं ही पहिलीच इनिंग चालू आहे, कारण की परंतु ही दुसरी इनिंग चालू आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं
आपल्याला पाहायला वाटतंय की धावसंख्या फक्त 25 झाली आहे आणि आमच्या गुल्लकाच्या अहवालानुसार आपण जर पाहिलं तर कामोडी संघाची सुद्धा धावसंख्या 3 षटकामध्ये 24च होती आणि 6 गडी बाद झाले होते आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये 20 आणि 18 आणि 5व्या षटकामध्ये 20 अशी धावसंख्या जमवून धावसंख्या 62 झाली आहे. म्हणजे आता काहीतरी करामत करावी लागेल कारण की या वेळचा चेंडू अवंतार असल्याची नोंद होती आहे. गोलंदाज दैवत आपल्याला कारण की निश्चित रूपाने पहिल्या इनिंग मध्ये मी लावतो त्यामुळे मला माहिती नाही आहे परंतु निश्चित रूपाने मला वाटलं होतं की पहिलीच इनिंग चालू आहे परंतु नाही दुसरी इनिंग चालू आहे म्हणजे निश्चित रूपाने हो जबरदस्त प्रहार आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय आणि एवढ्या मोठ्या फटक्यावरती एकच धाव मिळते कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहतो एखादा छोटासा फटका आपल्याला 2 किंवा 3 धावा देऊन जातो परंतु सीमा रेषेजवळ पकडला गेलेला चेंडू आपल्याला कधी कधी एकच धाव देऊन जातोय कारण की आपण खरोखरच अतिशय जबरदस्त या वेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ट्रॅव्हल करतो अप्रतिम क्षेत्ररक्षण कारण की आपण पाहिलं की धावत जाताना असं वाटलं होतं चेंडू आवाक्यावर नाही आहे काय परंतु एका हाताने जो प्रयत्न केलाय तो अतिशय अप्रतिम प्रयत्न आहे आणि चेंडू अडवला जातोय. धावसंख्या मात्र एका धावेने पुढे सरकते कारण की आता मात्र जिंकायचं असेल तर फक्त या वेळेला हवाई हल्ला पाहूयात. ओ जबरदस्त चेंडूचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पारच जाणार पण शेवटच्या क्षणी मारलेली उडी अप्रतिम क्षेत्ररक्षण कारण की शेवटच्या क्षणी तो चेंडू आतमध्ये ठेवण्यामध्ये यश आलं आणि हा षटकार अडवला गेला. 4 धावा वाचवण्यामध्ये यश आलं कारण की असे क्षेत्ररक्षक जर आपल्या संघामध्ये असतील तर निश्चित रूपानं खऱ्या अर्थानं गोलंदाजाला प्रोत्साहन मिळत असतं. यावेळचा चेंडू अटकमच्या खूपशा बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर परंतु या वेळेला निश्चित रूपाने मी सांगेन करंजा संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र पायदळाची लढाई पूर्णपणे बंद करावी लागेल आणि निश्चित रूपाने हवाई हल्ले ड्रॅगन हल्ले करावे लागतील कारण की षटकार चौकार की नहीं चलेगा एक्का दुगा अगर आपको जीतना है तो इस मैदान के ऊपर लगाना पड़ेगा छक्का और चौका. यावेळचा मोठा फटका वाढण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरवतोय. निसर्गाचा नियम प्रकृतीचा नियम इथे लागू होतोय म्हणजे जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती होणार नाहीये आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम गोलंदाजी या मैदानामध्ये कामोडे संघाच्या गोलंदाजांकडून होतीये. यावरचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पडल्यानंतर शापटन होतोय झपकन यष्टीरक्षकाच्या हातात येतोय आणि हे सुद्धा षटक बहुतेक संपल्याचा निर्वाळा होतो आणि इथं मात्र पंचाने फलंदाजाला बाद दिलाय आणि असं वाटलं होतं की हा चेंडू निर्धाव जातोय पण तो चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता आणि या वेळेला फलंदाज क्रमांक 7 या वेळेला तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकतोय. अप्रतिम गोलंदाजी झाली कारण की पूर्णपणे गोलंदाजाने बांधून ठेवलं आणि कुठलाही मोठा फटका मारू दिला नाहीये आणि त्याचं प्रत्युत्तर आपण पाहू शकतो. मैदानामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती जवळजवळ 31 आणि आता शेवटचं षटक असणार आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकायचं असेल तर धापा काढायचे आहेत त्या जवळजवळ म्हणजे 32 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज सागर मैदानामध्ये यावरचा चेंडू झपकन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. बहुतेक षटक आता संपतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 31 लागली आहे. नवीन षटक चालू होणार आता 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे कारण की क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं कारण की खूपशा गोष्टी आपण पाहिल्यात की एका षटकामध्ये 36 धावा सुद्धा झाल्यात कारण की आपण पाहिलं की खेळणाऱ्या बारक्या तांबड्याने एकाच षटकामध्ये 6 षटकार मारण्याचा खूप वेळा पराक्रम केलेला आहे. ही जवळजवळ 4 ते 5 वेळा त्याच्या डावावर हा पराक्रम असणार आहे. नवीन गोलंदाज गजानन आणि निश्चित रूपाने या फलंदाजाला आपलं नावलौकिक खेळायचं असेल तर हा पराक्रम या मैदानामध्ये करावा लागेल.
कारण की एक षटक आणि 32 धावांचं, कारण की गजानन म्हणजे निश्चितच विनायकाचं नाव एक असतं. या वेळेला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल होतोय स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. तिथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं पुन्हा एकदा आत्महत्या पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद, म्हणजे विकेट क्रमांक 8 या वेळेला तंबूच्या आसनाला पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय. अतिशय अप्रतिम अशी कामगिरी. एक धाव झाली म्हणजे आता जिंकण्यासाठी विचार केला तर 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. आणि या 31 धावा होणार काय? निश्चित रूपाने 31 धावा जर झाल्या या मैदानावरती तर निश्चित रूपाने असं म्हणता येईल की एक दैवी चमत्कार. कारण की या मैदानामध्ये जवळजवळ 4 षटक आणि एका चेंडूमध्ये फक्त 32 धावा झाल्यात आणि शेवटच्या 5 चेंडूमध्ये 31. या वेळेचा हळूवार खेळून काढायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, मिलन होत नाहीये. पुन्हा एकदा विक्रम म्हणजे निश्चित रूपाने जर विचार केला आता 4 चेंडू 31 धावा, जर एखाद्या गोलंदाजाने चुकीची कामगिरी केली नाही तर हा सामना कानोडे संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. या वेळेला हा चेंडू आव्हानदार असल्याची घोषणा होते. पुन्हा एकदा निश्चित रूपाने आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे, लाईव्ह थोडं बंद पडलेलं आहे, लाईव्ह प्रेक्षकांना थोडं बंद पडलेलं आहे. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त आयोजन आहे, कारण की आपण हे आयोजन घर बसल्या सुद्धा पाहू शकतोय. ते आयोजकांचे सुद्धा धन्यवाद आहे की जे मैदानावरती काही कामानिमित्त येऊ शकत नाहीये त्यांना हे प्रेक्षेपण खरोखरच जबरदस्त आयोजन आपण या इथं पाहू शकतोय. आणि ज्यांना ते पाहताही येत नाही आणि त्यांच्यासाठी सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून इथं आमच्या पिंट्या घरात एक जबरदस्त अपडेटिंग करतायत आणि त्यांना खरोखर या ज्या मैदानावरती घडलेल्या पूर्ण घडामोडीचा इत्थंभूत वर्णन. या वेळेला मोठा फटका, हवाई हल्ला, परंतु निश्चित रूपाने आपण पाहू शकतोय की साप निघून गेलाय आणि जमिनीवरती काठ्या आपटून काही फायदा नसतो. परंतु हा मोठा फटका निश्चित रूपाने विजय आणि पराजय याचं अंतर थोडंसं कमी करू शकतोय. कारण की हा सामना निश्चित रूपाने पूर्णपणे झुकलाय, कारण की विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे कुठलाही क्षण आहे. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. आता निश्चित रूपाने प्रश्नांना उधाण आला असेल की या फलंदाजाला पहिलं पाठवलं का नाही, कारण की आपण पाहू शकतो चौकार आल्याची नोंद होते. कारण की आमचे जबरदस्त खरोखरच तुमची उपस्थिती आम्हाला नेहमीच प्रार्थनीय असते. तुमच्याशिवाय या सामन्यांना मजा नसते. या वेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला, विजयाची माळ आपण पाहू शकतोय कामोडे संघाच्या गळ्यात पडते. सावरकर संघ आलेला आहे. सावरकर संघ आणि कामोडे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, विजयी संघाचं सुद्धा अभिनंदन, पराभूत संघ करंजा आपलं सुद्धा अभिनंदन. आपण आलात आमच्या टुर्नामेंटला मजा आणलीत, आपले सुद्धा आभार. सावरकर संघाचा कर्णधार आणि कामोटे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे, कारण की